महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, महान धम्मदायाद सम्राट अशोक व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आदर्शांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. तसेच माता महामाया, माता प्रजापती, माता यशोधरा, माता विदिशा, माता संघमित्रा, माता भीमाई, माता सावित्रीमाई व माता रमाई या सर्व आदर्श महामातांच्या कार्यकर्तृत्वाला मी वंदन करतो. उपस्थित सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. महानायिकांना समजून घेताना या संवाद कार्यक्रमाचा आज 9वा दिवस आहे. आजच्या संवादातून आपण मिगार माता विशाखा या अग्र अशा दानशील उपासिकेची कथा आज समजून घेणार आहोत. या विशाखेला तथागत बुद्धांचे दीर्घकाळ मार्गदर्शन लाभलेले होते. तिच्या आजोबापासून तिचे कुटुंब हे तथागत बुद्धांचे अनुयायी होते. बुद्ध, धम्म व संघाप्रती तिची जी आगाध श्रद्धा होती, त्यातून तिच्या हातून अत्यंत महत्वाची अशी कामं त्या काळामध्ये घडली आणि म्हणून उपासिका विशाखा यांचं जीवनचरित्र, त्यांचं कार्यकर्तृत्व समजून घेणं हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. अंग देशातील भद्य नगरात महाधनवान असा मेंढक श्रेष्ठी हा व्यापारी राहत होता. त्याचा देश विदेशात व्यापार चालत असे. त्याच्या पत्नीचे नाव चंद्रपद्मिनी असे होते. या मेंढक श्रेष्ठीला 2 मुले होती. मोठ्या मुलाचं नाव धनंजय व छोट्या मुलाचे नाव धनिक असे होते. दोन्ही मुलं व्यापारात वडिलाप्रमाणेच हुशार व चतुर होती. मोठ्या मुलाच्या म्हणजे धनंजयच्या पत्नीचं नाव सुमन असे होते. धनंजय आणि सुमन यांना 2 मुली व 2 मुले होती. त्यांच्या सर्वात मोठ्या मुलीचं नाव विशाखा असे होते. तर सर्वात छोट्या मुलीचे नाव सुजाता असे होते आणि त्यांच्या मुलांची नावे सुबोधी आणि धनपाल अशा प्रकारची होती. त्या काळामध्ये एखाद्या नगराचा भरभराट व्हायचा असेल तर त्या नगरात मोठमोठे व्यापारी, नगरश्रेष्ठी वास्तव्यास असणे अत्यंत आवश्यक समजले जाई. आपल्या नगरांचा भरभराट व्हावा म्हणून राजा कधी कधी बाहेरून व्यापाऱ्यांना बोलवून त्यांना आपल्या नगरामध्ये मानाचे स्थान देत असत. आपल्या राज्याचा व नगराचा अधिकाधिक भरभराट व्हावा म्हणून कौशलच्या राजाने म्हणजे राजा प्रसेनजीतने मगधच्या राजाकडे एखादा श्रीमंत व्यापारी तुम्ही श्रावस्तीला पाठवावा अशा प्रकारची विनंती केली. मगधचा राजा बिंबिसार याने ती विनंती मान्य केली आणि आपल्या नगरातील गडगंज श्रीमंत असलेल्या व देश विदेशात व्यापार करणाऱ्या मेंढक श्रेष्ठीला त्याने त्याबाबत विनंती केली की आपण आपल्या एखाद्या मुलाला श्रावस्ती नगरीला पाठवावं असं त्यांनी मेंढकाला विनवलं. राजाच्या शब्दाचा मान ठेवून मेंढक श्रेष्ठीने आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे धनंजयला व्यापार वृद्धीसाठी श्रावस्ती नगरीला पाठवण्याचं ठरवलं. धनंजय श्रेष्ठी
खूप मोठा लावाजमा, दास दास्या, नौकर चाकर आणि भरपूर धनसंपत्ती घेऊन मुक्काम करत करत श्रावस्ती नगराच्या जवळ येऊन थांबला. श्रावस्ती नगरापासून 61 मैलाच्या अंतरावर असलेल्या सरयू नदीच्या तीरावर तो येऊन थांबला आणि त्याने आपला दूत श्रावस्तीला पाठवून राजाला ही बातमी दिली की मी या तुमच्या नगराच्या जवळ मी येऊन थांबलेलो आहे. राजदूतांनी या धनंजयचे स्वागत करून त्याला श्रावस्तीला चालण्याची विनंती केली. परंतु धनंजय म्हणाला, माझा हा असा अत्यंत मोठा परिवार आहे, एवढा मोठा परिवार घेऊन त्याला मला श्रावस्ती नगरामध्ये बसवणं फारच कठीण आणि अशक्य वाटतं आहे. तेव्हा मला असं वाटतं की मी आता ज्या ठिकाणी थांबलेलो आहे या शरयू नदीच्या किनारी मी येथेच नवे नगर निर्माण करून याच ठिकाणी निवास करतो, असं असा निरोप त्याने त्या दूतांना राजाला द्यायला सांगितला. राजा प्रसेनजित यांना जेव्हा धनंजयच्या आगमनाची बातमी कळली तेव्हा तो खूप खुश झाला आणि त्या नव्या नगराच्या मान्यतेला त्याने तत्काळ परवानगी दिली आणि आपल्या राज्यातील हजारो कुशल बांधकाम कामगार त्यांनी एकत्र केले आणि भरपूर असं बांधकाम साहित्य घेऊन ते सगळे बांधकाम कामगार आणि बांधकामाचं साहित्य त्याने त्या सरयू नदीच्या किनारी थांबलेल्या धनंजयकडे पाठवून दिलं आणि 5-6 वर्षामध्ये पाहता पाहता त्या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारचं नगरीचं निर्माण करण्यात आलं आणि त्या नगरीचं नाव साकेत ठेवण्यात आलं. जेव्हा नगरी पूर्ण अर्थाने तयार झाली त्यावेळी राजा प्रसेनजित स्वतः त्या ठिकाणी आला आणि त्याच्या हस्ते त्या नगराचं नाव हे साकेत नगर अशा प्रकारे ठेवण्यात आलं. हे जे साकेत नगर आहे, हे साकेत नगर म्हणजेच आजचा अयोध्या आहे आणि हे साकेत नगर विशाखेच्या वडिलांनी बसवलेला आहे. हा इतिहास आपण या निमित्ताने समजून घेतला पाहिजे आणि बौद्ध साहित्यामध्ये याला भरभक्कम अशा प्रकारचे पुरावे असल्याचे आपल्याला आढळून येतात. विशाखा हे साकेत नगरच नंतरच्या काळात या विशाखेचं माहेर झालं. विशाखा ही लहानपणापासून अतिशय चुणचुणीत अशी होती. वयाच्या 7व्या वर्षीच विशाखा तथागत बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी गेली होती आणि तथागतांनी दिलेला दुःख मुक्तीचा व सम्यक दृष्टीचा उपदेश तिने ऐकला आणि ती श्रोतापत्ती अवस्थेला पोहोचली. म्हणजे ती धम्मधारेमध्ये उतरली. तिच्यात त्रिरत्नांप्रती आगाध श्रद्धा उत्पन्न झाली. तिच्यात चिकित्सक बुद्धी जागृत झाली. तसेच करुणा भाव देखील निर्माण झाला. विशाखेचा विवाह आणि तिचं वैवाहिक जीवन या बाबतीतली माहिती आपण आता बघणार आहोत. हळूहळू विशाखा तरुण झाली आणि विशाखेच्या चातुर्याचे, तिच्या सौंदर्याचे अनेक किस्से हे श्रावस्तीला राहणाऱ्या मिगारपर्यंत पोहोचलेले होते आणि म्हणून या मुलीशी आपल्या मुलाचा विवाह व्हावा अशी इच्छा ही मिगार श्रेष्ठीने व्यक्त केली आणि तशी इच्छा त्याने राजा प्रसेनजित यांच्या जवळ व्यक्त केली. राजा प्रसेनजित स्वतः या मिगार श्रेष्ठीचा मुलगा असलेल्या पुण्यवर्धन याचं स्थळ घेऊन साकेत नगरीमध्ये धनंजय श्रेष्ठीला भेटण्यासाठी गेला. राजा प्रत्यक्ष हे स्थळ घेऊन आलेला आहे ही गोष्ट धनंजय यांना खूप आनंदाची वाटली आणि विशाखेचा आणि पुण्यवर्धन यांचा विवाह ठरला आणि लवकरच
तो विवाह साकेत नगरामध्ये मोठ्या धूमधडाक्यामध्ये संपन्न झाला. विवाह विधी संपल्यानंतर धनंजयचा आपल्या मुलीमध्ये आत्यंतिक अशा प्रकारचा जीव होता. आणि जेव्हा विवाह विधी संपन्न झाला तेव्हा 500 बैलगाड्या भरून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, 500 दास, 500 दास्या, अनेक प्रकारचे नोकर चाकर, अशा प्रकारचा मोठा लावाजमा हुंड्यामध्ये विशाखेला या धनंजयने दिलेला होता. मुलीला केवळ वस्तूच देऊन तो थांबला नाही, तर त्या विवाह विधीच्या नंतर आपल्या मुलीला सोडण्यासाठी हा धनंजय श्रेष्ठी प्रत्यक्ष तिच्या सोबत श्रावस्ती नगरीपर्यंत गेला. आपल्या मुलीला तिच्या सासरी सोडल्यानंतर त्याने आपल्या संबंधातील 8 कुलीन ग्रस्तांना एकत्र केलं आणि त्या सर्व 8 लोकांना घेऊन तो आपला विही असलेल्या मिगार श्रेष्ठी यांच्या घरी आला आणि असं म्हणाला की जर माझ्या मुलीकडून काही चूक झाली, तिचा काही दोष तुम्हाला दिसून आला, तर तुम्ही नीट चौकशी करावी, असं त्या 8 लोकांना मिगार श्रेष्ठीच्या समोर त्यांनी सांगितलं. म्हणजे आपल्या मुलीचं वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी आल्या तर त्या अडचणी सोडवण्यासाठी 8 लोकांची नियुक्ती करून हा धनंजय श्रेष्ठी पुन्हा आपल्या साकेत नगरीमध्ये आला. ही नवीनच लग्न होऊन विशाखा त्या घरात आलेली आहे आणि मिगार श्रेष्ठी जो आहे, तिचा सासरा जो आहे, हा जैन पंथाचा उपासक आहे आणि म्हणून त्याच्याकडं जैन संन्यासांचं येणं जाणं नेहमी राहत असत आणि म्हणून त्याने आपल्या मुलाच्या लग्नाच्या प्रित्यार्थ सगळ्या जैन साधूंना भोजनासाठी आपल्या घरी बोलवलं आणि घरी बोलवल्यानंतर त्याने कुठल्याही प्रकारचं पाणी न घालता शुद्ध अशा प्रकारच्या दुधाची खीर तयार केली आणि त्या आलेल्या सर्व जैन साधूंना त्याने आसनावर बसून त्यांचं आदरातिथ्य करून त्यांना स्वहस्ते त्याने भरपूर यथेच्छ अशा प्रकारचं भोजन खाऊ घातलं आणि नंतर त्याने आपल्या सुनेला निरोप पाठवला की आपल्या घरामध्ये अरहंत आलेले आहेत आणि त्या अरहंताला वंदन करण्यासाठी तू ये. अरहंत हा शब्द कानी पडताच विशाखेला फार आनंद झाला, कारण की लहानपणापासून ती भगवान बुद्धाची उपासिका होती आणि बौद्ध भिक्खूंना अरहंत म्हणतात हे तिला माहित होतं, परंतु इतरांनाही अरहंत म्हणतात हे काही तिला माहित नव्हतं. म्हणून तिने घाईघाईने पोशाख केला आणि त्या अरहंत ज्या दिवाणखान्यात बसलेले होते त्या ठिकाणी ती लगेच आली. परंतु समोर जेव्हा तिला ते बसलेले जे नग्न साधू दिसले तेव्हा मात्र ती लज्जेने खाली बघायला लागली आणि लगेच त्या ठिकाणावरून बाहेर आली. तिचा सासरा म्हणाला की तू ये, अरहंतांचं दर्शन करून घे. तेव्हा मात्र ती दारातूनच रागून म्हणाली की मी अशा प्रकारच्या उघड्या नागड्या लोकांना अरहंत समजत नाही आणि मी त्यांचं दर्शनही करणार नाही. आता असा प्रसंग घडल्यानंतर त्या जैन साधूंना असं वाटलं की या विशाखेने आपल्याला अतिशय वाईट वागणूक दिलेली आहे, आपल्याला वंदन तर केलंच नाही, परंतु आपल्याविषयी तिने अतिशय वाईट मत व्यक्त केलेले आहे. तेव्हा तक्रारीच्या स्वरात ते मिगार श्रेष्ठीला म्हणाले की हे बघ मिगारा, ही अवदसा तू कुठून आणलीस? अरे काय तुझ्या मुलाला दुसरी एखादी चांगली मुलगी मिळत नव्हती का? हे जग काय ओस पडलं का? अशा प्रकारचे बोल ते मिगाराला लावू लागले. तेव्हा त्यांना समजूत घालण्याच्या स्वरात मिगारा म्हणाला की ती अजून वयाने लहान आहे, तिला अजून फारशा गोष्टी माहिती नाही, ती हळूहळू सुधरत जाईल. तिचं जे काही हे उद्धट आचरण आहे त्या आचरणाबद्दल मी तुमची माफी मागतो, तुम्ही मला क्षमा करा, अशी क्षमा याचना त्याने त्या जैन साधूंकडे केली. आणि कसं बस त्या जैन साधूंची समजूत घालून त्याने त्यांना मार्गाला लावलं आणि नंतर की खिरीने भरलेलं ताट
घेऊन हा मिगार श्रेष्ठी जेवायला बसला. तो जेवायला बसलेला असताना त्याला वाढून देण्यासाठी आणि त्याला काय हवं नको ते पाहण्यासाठी विशाखा त्याच्याजवळ येऊन बसली आणि त्याला पंख्याने वारा घालू लागली. तितक्यात मिगार जेव्हा जेवत होता त्याच वेळे दरवाजामध्ये एक बौद्ध भिक्खू येऊन उभा राहिला. आता मिगार हा बसलेल्या ठिकाणावरून त्या बौद्ध भिक्खूंना पाहत होता, पण पाहूनही तो न पाहिल्यासारखा करत होता. त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होता आणि आपल्या भोजनाकडेच तो लक्ष देत होता. विशाखेने हे दृश्य पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की या भिक्षूला पिंडपात देण्याची आपल्या सासऱ्याची काही इच्छा नाही आणि बौद्ध भिक्खू तर ताटकळत उभा आहे. तेव्हा त्या बौद्ध भिक्खूंकडे पाहून ती म्हणाली की भंते, आपण पुढे जा, कारण की माझे सासरे जे आहे ते शिळ अन्न खात आहे, जुनं पुराण अन्न खात आहे, तेव्हा कृपया तुम्ही पुढे जा. विशाखेचे ते शब्द कानावर पडताच मिगार श्रेष्ठी अतिशय संतापला आणि त्यांनी ओरडूनच नौकरांना बोलावला आणि म्हणाला की ही खीर इथून उचलून घ्या, मला एक घासही आता खायचा नाही आणि या पुरीला आत्ताच्या आता माझ्या घरातून हाकलून द्या. अरे ही किती उन्मत्त झालेली आहे की ही सर्वांसमोर माझा अपमान करते, हिला लाज कशी वाटत नाही, असं म्हणून तो संतापाने लाल झाला आणि काही काही बोलायला लागला. परंतु सासरा इतका संतापलेला असतानाही विशाखा मात्र शांतच होती. कोणताही नौकर विशाखेला की घरातून बाहेर काढण्यासाठी पुढं येऊ शकला नाही. तेव्हा विशाखा शांतपणाने आपल्या सासऱ्याला म्हणाली, तुम्ही विनाकारण माझ्यावर इतकं रागवू नका आणि मला घराबाहेर काढण्याची भाषा तर अजिबात करू नका, कारण मी काही तुमची विकत आणलेली दासी नाही. मी आपल्या सारख्या थोर कुळात जन्मलेली आहे. तेव्हा प्रथम माझा काय अपराध आहे तो माझ्या पदरात घाला आणि जर माझा अपराध सिद्ध झाला तर मग मला बाहेर जायला सांगा, असं ती म्हणाली. विनाकारण माझ्यावर नसते आरोप करू नका, तोहमत लावू नका. हा, तुम्हाला वाटतं माझी चूक झाली तर ज्या 8 कुलीनग्रस्तांची माझ्या वडिलांनी माझ्या अपराधाची चौकशी करण्यासाठी नेमणूक केलेली आहे, त्यांना बोलवा, त्यांच्या समोर माझा दोष काय आहे हे मला सांगा आणि मी जर अपराधी ठरले तर मग मात्र मी हे घर सोडून त्वरित निघून जाईल, असं ती म्हणाली. सुनेचे हे स्पष्ट बोल ऐकून मिगाराने आपला भडकलेला राग थोडासा दाबून धरला आणि त्या 8 ग्रस्तांना ताबडतोब येण्याविषयीचा निरोप पाठवला. जेव्हा ते ग्रस्त आले तेव्हा तो म्हणाला की ह्या विशाखेला ताबडतोब आताच्या आता माझ्या घरातून घालून द्या, हिला काढून द्या. ते ग्रस्त म्हणाले आणि त्याने काही गोष्टी त्यांना सांगितल्या. तेव्हा त्यातील एक ग्रस्त म्हणाला की विशाखे, काय तू खरंच असं म्हटली की माझा सासरा जुनं पुराणं शिळं अन्न खात आहे? त्याचा अर्थ तरी काय घ्यायचा आम्ही? तेव्हा विशाखा म्हणाली, माझा सासरा जुन्या पुण्यावर निर्वाह करतो, नवीन पुण्याचा संचय करीत नाही, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होतो. म्हणून मी तो जुने किंवा शिळे अन्न खात आहे असं म्हटलेलं आहे आणि ते त्या भिक्खूला बरोबर कळलं, असं ती म्हणाली. असं स्पष्टीकरण तिने दिलं. तेव्हा मात्र ते 8ही ग्रस्त मिगाराला म्हणाले, अहो हे म्हणणं तर उलट शहाणपणाचं आहे आणि तिने तर म्हणजे योग्य शब्दामध्ये त्या भिक्खूला निरोप दिला आणि कुठल्याही प्रकारचा तुमचा अपमान होऊ नये याची तिने काळजी घेतली. ती खऱ्या अर्थाने समजदार आहे. एवढ्या कारणाने फक्त एवढं कारण झालं म्हणून तिला घरात हाकलून देता येणार नाही. आणि मग आणखी ही विशाखेचे बारीक सारीक दोष मिगाराने त्या ग्रस्तांना सांगितली. परंतु चौकशी केली असता मिगाराचा केवळ गैरसमज झाला होता असं दिसून आलं. तेव्हा मात्र मिगार म्हणाला, पण हिचा बाप जेव्हा आला तेव्हा आमच्या समोर हिला त्याने 10 नियम सांगितलेले होते. मी स्वतः कानाने ऐकलं की हिच्या वडिलांनी लग्न झाल्यानंतर हिला 10 नियम शिकवले होते. अहो त्याचे ते 10 नियम मला तर निव्वळ वेडेपणाचे दिसतात आणि हिला त्यांचा काय अर्थ समजला असेल तर तो असो, परंतु त्या 10 नियमांमुळेच आमच्या घरामध्ये हा वाद होत आहे, असं मिगार श्रेष्ठी त्या ग्रस्तांना म्हणाला.
तेव्हा ते ग्रस्त म्हणाले, विशाखे, तुझे वडील धनंजय श्रेष्ठीने तुला कोणते नियम शिकवले आहेत आणि त्यांचा काय अर्थ आहे ते तू आम्हाला सांग. तेव्हा विशाखा म्हणाली की जेव्हा माझा विवाह झाला त्यावेळी मला सोडून जाताना माझ्या वडिलांनी मला जे काही 10 नियम सांगितले ते असे होते. त्यांनी मला पहिल्यांदा असं सांगितलं की घरातील आग बाहेर न देणे, म्हणजे घरातील आग बाहेर देऊ नको किंवा घरातील आग बाहेर नेऊ नको असं माझ्या वडिलांनी मला सांगितलं. आणि ती म्हणाली की याचा अर्थ असा आहे की माझ्या घरात जे काही बरं वाईट घडत आहे त्याविषयी मी कुणाही बाहेरच्या व्यक्तीला काही सांगू नये असा याचा अर्थ होतो. हा माझ्या वडिलांनी सांगितलेला पहिला नियम आहे. माझ्या वडिलांनी दुसरा नियम असा सांगितला की बाहेरची आग घरात आणू नको, म्हणजे बाहेरची आग घरात न आणणे असा दुसरा नियम सांगितला. आणि ती म्हणाली या दुसऱ्या नियमाचा अर्थ असा होतो, याचा अर्थ असा आहे की बाहेरच्या गोष्टी, बाहेर कुणी केलेली निंदा नालस्ती ही आपल्या घरात आणू नये असा याचा अर्थ आहे. माझ्या वडिलांनी मला तिसरा नियम असा सांगितला, जो कोणी परत देईल त्यालाच देणे. आणि या तिसऱ्या नियमाचा अर्थ असा आहे की ज्याला दिलेली वस्तू, ज्याला आपण दिलेली वस्तू त्याने जर निश्चित वेळेत परत आणून दिली असेल तर अशा लोकांना वस्तू दिल्या पाहिजे, असा माझ्या वडिलांनी सांगितलेल्या तिसऱ्या नियमाचा अर्थ आहे. पुन्हा ती म्हणाली की चौथा नियम माझ्या वडिलांनी असा सांगितला, जो कोणी देणार नाही त्याला काही न देणे. याचा अर्थ असा आहे की जो व्यक्ती एकदा त्याला दिलेली वस्तू परत देत नाही अशा व्यक्तीला पुन्हा कधीही वस्तू देऊ नये असा माझ्या वडिलांनी सांगितलेला चौथा नियम होता. माझ्या वडिलांनी जो पाचवा नियम सांगितला तो असा होता की जो देईल त्याला देणे. याचा अर्थ असा आहे की एखादी वस्तू दुसऱ्याला द्यायची आहे, कुणामार्फत द्यायची आहे, तर तो देण्याची खात्री असेल. काय एखादी वस्तू दिली असता तो योग्य ठिकाणी नेऊन देईल आणि परत देईल अशी खात्री वाटत असेल तर जो देईल त्याला दिला पाहिजे असा पाचवा नियमाचा अर्थ आहे. सहावा नियम माझ्या वडिलांनी असा सांगितला, जो न देईल त्यालाही देणं. ती म्हणाली की याचा अर्थ असा आहे की जो परिस्थितीने गरीब आहे, गरजवंत आहे, असे काही आपले नातेवाईक आहेत, आपले आप्तेष्ट आहेत की त्यांच्याकडे परत देण्याची क्षमता नाही, अशा वेळी मात्र ते परत देणार नाही म्हणून त्यांना काही देऊ नये हे उचित नाही. तर अशांना परतीची अपेक्षा न ठेवता त्यांना वस्तू आणि मदत दिली पाहिजे असा हा सहाव्या नियमाचा अर्थ आहे. आणि सातवा नियम असा आहे की प्रसन्नतापूर्वक बसणे आणि प्रसन्नतापूर्वक झोपणे. ती म्हणते याचा अर्थ असा आहे की अशा ठिकाणी बसणे की ज्या ठिकाणी इतरांना असुविधा होऊ नये, वारंवार आपल्याला उठावं लागू नये, म्हणजे ज्या ठिकाणी घरातील मोठ्या माणसांचे वारंवार येणं जाणं होत नाही अशा ठिकाणी आपण बसू नये असा या नियमांचा अर्थ आहे. आणि घरातले सर्व लोक भोजन करून जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत आपण झोपूही नाही असाही या नियमाचा अर्थ होतो असं ती म्हणाली. माझ्या वडिलांनी सांगितलेला आठवा नियम असा आहे की प्रसन्नतापूर्वक खाणे. ती म्हणते की याचा अर्थ असा आहे की घरातील सर्वांना प्रथम खाऊ पिऊ घातलं पाहिजे आणि नंतरच आपण सर्वांच्या शेवटी भोजन घेतलं पाहिजे. आणि आपण जे भोजन आपल्याला मिळालं आहे ते समाधानाने आणि आनंदाने ग्रहण केलं पाहिजे असा आठवा नियम माझ्या वडिलांनी सांगितलेला आहे. नववा नियम असा सांगितला की अग्नी प्रज्वलित राहील याची खबरदारी घेणं. याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या पतीचं कायमस्वरूपी लक्ष ठेवणं हवं. आपला पती, त्याची संपत्ती याची काळजी घेणं आणि त्यांच्याशी पतीशी प्रेमाने वागणं हे आपलं कर्तव्य आहे असं या नवव्या नियमाचा अर्थ आहे. आणि 10वा आणि शेवटचा नियम माझ्या वडिलांनी असा सांगितला की ग्रह देवतांचा आदर करणे. याचा अर्थ असा आहे की आपल्या घरात असलेले ज्येष्ठ, आपले सासू सासरे हेच आपल्या घरातले देव आहेत, हेच आपल्या घरातले पूजनीय ग्रस्त आहेत असं समजून आपल्या सासू सासऱ्यांचा, आपल्या ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या गरजांची व त्यांच्या आवश्यकतांची पूर्ती केली पाहिजे असं माझ्या वडिलांनी सांगितलं. माझ्या वडिलांनी सांगितलेले हे 10 नियम अशा प्रकारचे आहे आणि या नियमांचं मी नियमित पालन करते. आता तुम्हीच सांगा या नियमांमध्ये काय गैर आहे.
विशाखेने आपल्या पित्याने घालून दिलेल्या 10 नियमांची अशा प्रकारची फोड करून जेव्हा त्या आडग्रस्तांना सांगितली, तेव्हा मात्र ते मिगार श्रेष्ठीलाच म्हणाले, आपण रागाच्या भरात एका शहाण्या मुलीला घरातून घालून द्यायला निघाला होता, पण अहो, ती तुमच्या घरातली सर्वात हुशार मुलगी आहे आणि ती ग्रहदक्ष अशा प्रकारची स्त्री आहे, हे तुम्ही लक्षात घ्या, असं ते म्हणाले. तेव्हा मिगार श्रेष्ठीने आपली चूक कबूल केली आणि मिगार श्रेष्ठी जरी रागीट होता तरी तो मनानेही निर्मळ होता आणि त्याने लगेच आपल्या सुनेची माफी देखील मागितली की विशाखे, माझं चुकलं, मला मोठ्या मनाने माफ कर. तेव्हा विशाखा म्हणाली, आपण वडील आहात, आपण मोठे आहात, तेव्हा क्षमा करण्यासारखा आपला मोठा अपराध आहे असं मला काही वाटत नाही. परंतु एक गोष्ट मात्र, एका गोष्टीमध्ये मात्र आपले व माझे पटल असं मला वाटत नाही. आणि ती गोष्ट अशी ती म्हणाली, एक तर मी बुद्धाची उपासिका आहे आणि तुम्ही जैन उपासक आहात, तेव्हा बौद्ध भिक्खू आपल्या घरी भिक्षेला आले असता ते आपल्याला खपणार नाही आणि जैन आले असता मी त्यांना वंदन करणार नाही. म्हणजे तुम्हाला बौद्ध भिक्खू चालणार नाही आणि मला जैन जैन साधू जे आहेत ते वंदनीय वाटत नाही. आणि म्हणून हे जे आपल्या विचारातला मतभेद आहे, यावर काहीतरी तोडगा निघाल्याशिवाय, काहीतरी तडजोड निघाल्याशिवाय माझं इथं राहणं काही योग्य होणार नाही आणि मला इथं सुखही लाभणार नाही, असं ती म्हणाली. तेव्हा मिगार म्हणाला, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्याला आम्ही काही तुला बंधन करणार नाही, तुला बंधन करणार नाही, तुझ्या बुद्ध भक्तीला आमची काही हरकत नाही. अगं मुली, माझ्या घरामध्ये भरपूर अशा प्रकारचं धन आहे आणि भरपूर धन असताना तू बौद्ध भिक्खूंना आमंत्रण करून जेवायला घातले, तर त्याच्यामुळे मला दारिद्र्य येईन अशी काही आपली परिस्थिती नाही. तेव्हा तू यानंतर तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू बौद्ध भिक्खूंना अन्नदान कर, वस्त्रदान कर, त्याला मी हरकत घेणार नाही. आणि मी माझ्या जैनांना अन्नदान करील, त्यांना ज्या गरजा त्यांच्या आहे त्या मी त्यांच्या पूर्ती करील आणि तो बुद्ध भिक्खूंच्या गरजांची पूर्तता कर, असं म्हणून त्यांनी दोघांनीही तडजोड करून, आपल्याला असं दिसतं की त्यांनी अशी तडजोड केली दोघांनी आपापसामध्ये आणि त्यांच्यातला वाद मिटला. आणि मग विशाखेने दुसऱ्या दिवशी भिक्खू संघाला आमंत्रित केलं आणि या मिगार श्रेष्ठीच्या घरी भगवान बुद्ध येणार आहे ही गोष्ट जेव्हा जैन साधूंना समजली, तेव्हा त्यांनी ताबडतोब जाऊन मिगार श्रेष्ठीची भेट घेतली आणि त्याला खुलासा विचारला की तू आमचा उपासक असताना तुझ्या घरी बौद्ध भिक्खू कसे काय येणार आहेत, भगवान बुद्ध कसे काय येणार आहेत. तेव्हा मिगार म्हणाला, माझी सून काही लहान सहान कुळातली नाही, ती बी गडगंज संपत्ती असलेल्या वडिलाची मुलगी आहे आणि मी तिला दासीप्रमाणे वागू शकत नाही. माझ्या घरात जर सुख नांदवू द्यायचे असेल तर मला माझ्या सुनाला योग्य स्वातंत्र्य दिलंच पाहिजे, असं त्याने ठणकावून त्या जैन साधूंना सांगितलं. आता मिगार आपल्या सुनेला अनुकूल आहे म्हटल्यावर जैन साधू थोडे वरमले, परंतु तरी ते म्हणाले, बौद्ध भिक्खूंना तुझ्या घरी यायला जर तुला मनाई करता येत नसल तर निधन तू त्या बौद्ध भिक्खूंचं दर्शन घेऊ नको आणि बुद्धाचं तर तू तोंडही पाहू नको, कारण की बुद्ध मोठा मायावी आहे, तो लोकांना मोहित करून आपल्या पंथात ओढून नेतो, असं आम्ही ऐकलेलं आहे. तेव्हा विशाखेने किती आग्रह धरला, किती विनंती केली, तरी हे मिगारा, तू बुद्धाच्या दर्शनाला जाऊ नकोस. मिगाराने बुद्धाची किंवा भिक्खूंची भेट न घेण्याचं वचन दिल्यानंतर ते जैन साधू त्या ठिकाणावरून निघून गेले. दुसऱ्या दिवशी विशाखेने जेवणाची पूर्ण तयारी केली आणि बौद्ध भिक्खूंना आणि भगवंतांना आपल्या घरी बोलवलं. भगवान बुद्ध मोठ्या भिक्खू संघासह विशाखेच्या घरी भोजनासाठी आले
आणि विशाखेने स्वहस्ते त्यांना मनसोक्त अशा प्रकारचं भोजन दिलं. त्यावेळेस भोजनानंतर जेव्हा भगवान बुद्ध धम्मदेशना देणार होते, धम्म उपदेश देणार होते, त्यावेळी घरामध्ये जाऊन, परंतु हे सगळं होत असताना मिगार श्रेष्ठी हा अजिबात बाहेर आलेला नाहीये. त्यांनी भगवान बुद्धाकडे पाहिले सुद्धा नाही. आणि मग विशाखेने जेव्हा धम्म उपदेश तरी ऐकायला या असं म्हटले, तेव्हा मात्र तो असा म्हणाला की मी धम्म उपदेश ऐकल, परंतु पडद्याच्या आड राहून ऐकल, मला बुद्धाचं तोंड बघायचं नाही. कारण की बुद्ध मायावी आहे असं मी ऐकलं आहे. आणि मी धम्म उपदेश ऐकेल, परंतु पडद्याच्या आड बसून ऐकेल असं त्यांनी आपल्या सुनेला सांगितलं. कारण की मला बुद्धाचं तोंड पाहायचं नाही असं तो म्हणाला. विशाखेने एका बाजूला पडदा बांधून आपल्या सासऱ्याची बसण्याची व्यवस्था केली. सर्व लोक जमल्यानंतर भगवान बुद्धांनी आपल्या अमृततुल्य वाणीने दुःख मुक्तीचा उपदेश केला. त्यांनी दान, शील अशा भावनांचा आणि त्या संबंधाने घडणाऱ्या वेगवेगळ्या कर्मांचा सविस्तर अशा प्रकारचा मार्गदर्शन त्यांनी केलं. दुःख मुक्तीचा तो मार्ग ऐकून आणि भगवान बुद्धाचं ते प्रवचन ऐकून मिगार श्रेष्ठीचा कंठ दाटून आला. असा थोर सत्पुरुष आपल्या घरामध्ये आलेला आहे आणि त्याच्या वाणीतून अक्षरशः अमृततुल्य उपदेश आपल्याला ऐकायला मिळालेला आहे. आणि मी मात्र मूर्खपणामुळं त्यांचं दर्शन घ्यायला नकार देत आहे. या गोष्टीचा मिगार श्रेष्ठीला खूप पश्चाताप झाला आणि त्याने एकदम पडदा बाजूला केला आणि धावत जाऊन तो भगवंताच्या पायावर पडला आणि म्हणाला, भगवंत, माझ्या अपराधांची मला क्षमा करा. अहो, मी भरकटलो होतो, परंतु तुमच्या देसनेने, तुमच्या उपदेशाने मला आता योग्य मार्ग कळलेला आहे. भगवंत, मला आजपासून तुमचा उपासक म्हणून दीक्षित करा, मला तुमचा उपासक समजा भगवंतानी. आणि तो म्हणाला की आज मी जी काही तुमची वाणी ऐकली, ही वाणी ऐकायला जर कोणी कारणीभूत ठरला असेल तर माझी सून ही विशाखा, हिच्यामुळे मला या अमृतवाणीचा लाभ झालेला आहे. आजपासून माझी विशाखा मला माझ्या माते समान आहे. ती जर माझ्या घरी आली नसती तर आपली अमृतवाणी माझ्या कानावर पडली नसती. म्हणून आजपासून मी माझ्या विशाखेला माता म्हणत जाईल असं तो म्हणाला. आणि तेव्हापासून स्वतः विशाखेचा सासरा असलेला मिगार श्रेष्ठी आपल्या त्या लाडक्या सुनेला मिगार माता असं म्हणू लागला आणि संपूर्ण नगरामध्ये विशाखेची ओळख मिगार माता म्हणून झाली. कोणत्याही मंगल कार्यामध्ये पहिलं निमंत्रण देण्याचा मान हा विशाखेला श्रावस्ती नगरीमध्ये प्राप्त झाला. यानंतर आपण बघणार आहोत की मिगार माता विशाखा यांचं भिक्खू संघाला दान. एकदा तथागत बुद्ध भिक्खू संघाला धम्म उपदेश देत होते. मिगार माता विशाखा आपल्या अंगावर बहुमूल्य दागदागिने व आभूषणे घालून धम्म उपदेश ऐकण्यासाठी आली. परंतु तेथे पोहोचल्यावर तिच्या असे लक्षात आले की आपण अशा प्रकारे ऐश्वर्याचे प्रदर्शन करणारे हे दागदागिने घालून भगवंतांसमोर जाऊन बसणं योग्य नाही. आणि म्हणून असा विचार करून तिने आपले सर्व दागदागिने काढून ते एका कपड्यामध्ये बांधले व ते दागिन्यांचे गाठोडे सोबत घेऊन ती धम्म उपदेश ऐकण्यासाठी बसली. ती धम्म उपदेश ऐकण्यात अतिशय तल्लीन झाली. भगवंताच्या उपदेशाने ती खूप आनंदित झाली, प्रभावित झाली. आणि जेव्हा धम्म उपदेश संपला तेव्हा तिने उठून तथागतांना वंदन केलं आणि ते दागिन्यांचे गाठोडे तिथेच विसरून ती आपल्या घरी गेली. सर्व भिक्खू तेथून गेल्यावर आनंदाने जेव्हा सर्व परिसराचे निरीक्षण केले तेव्हा त्याला ते दागिन्यांचे गाठोडे त्या ठिकाणी दिसले. आनंदाने ते आपल्या जवळ घेतले व एका भिक्खू मार्फत विशाखेला निरोप पाठवला की तुझे दागिन्यांचे गाठोडे या ठिकाणी तू विसरून गेली आहेस, तर ते गाठोडे, दागिन्यांचे तुझे गाठोडे तू घेऊन जावे अशा प्रकारचा निरोप पाठवला. परंतु विशाखेने ते दागिन्यांचे गाठोडे परत घेण्यास नकार दिला आणि असा निरोप पाठवला का मी ते भिक्खू संघाला दान दिले आहे असं समजते, असा निरोप तिने आनंदाला पाठवला. आता भिक्खूंना सोने चांदी घेणे निषिद्ध आहे. भिक्खूंनी
सोनं चांदी दानामध्ये घेऊ नये असा विनयाचा नियम आहे हे भंते आनंदांना माहित होतं. म्हणजे भिक्खूला सोनं चांदीचं दान घेण्याची परवानगी नाही आणि विशाखाने तर दागिने परत घ्यायला नकार दिलेला आहे. यामुळे एक नवीन समस्या निर्माण झाल्याचं आनंदाच्या लक्षात आलं आणि ही समस्या घेऊन आनंद भगवंताच्या गंधकुटीमध्ये गेले. भगवंतांना त्यांनी घडलेली सर्व घटना सांगितली. तेव्हा तथागत बुद्ध म्हणाले, भिक्खू संघ सोन्या चांदीचे दान घेऊ शकत नाही. भिक्खू संघ केवळ 4 प्रकारचे दान स्वीकारू शकतो. ते म्हणजे राहण्यासाठी विहार किंवा आश्रयस्थान, खाण्यासाठी भोजन, धारण करण्यासाठी वस्त्र अर्थात चिवर आणि आजारपणामध्ये औषधी. याशिवाय इतर दान ते घेऊ शकत नाही. आनंदाने जेव्हा हे नियम मिगार माता विशाखा यांना सांगितले, तेव्हा तिने स्वतः यातून मार्ग काढण्याचं ठरवलं. तिने नगरातील एका सोनाराला बोलवून घेतलं आणि त्या सोनाराला त्या गाठोड्यातील संपूर्ण दागिन्यांची किंमत काढायला तिने सांगितले. त्या सोनाराने सर्व दागिने व्यवस्थित बघितले, त्यांचं वजन केलं, त्यामधले असलेले किमती मौल्यवान काय काय रत्न आहे ते सर्व समजून घेतलं आणि त्या सर्व दागिन्यांची जवळजवळ 9 कोटी रुपये मूल्य होत असल्याची किंमत होत असल्याचे त्याने तिला सांगितलं. तेव्हा विशाखेने स्वतः ते दागिने खरेदी केले असं जाहीर करून, मी 9 कोटी रुपयाला हे माझेच दागिने घेत आहे असं तिने जाहीर केलं आणि या 9 कोटी रुपयांचा उपयोग करून जेतवनाप्रमाणेच एक भव्य असा महाविहार श्रावस्ती नगरीमध्ये उभारण्याचा आपला संकल्प तिने जाहीर केला. श्रावस्ती नगराच्या पश्चिम दिशेला अनाथ पिंडकाने निर्माण केलेले जेतवन बुद्ध विहार होते. त्या विहाराप्रमाणेच भव्य दिव्य असा महाविहार श्रावस्ती नगरीच्या पूर्व दिशेला निर्माण करण्याचा निर्णय विशाखेने घेतला. त्यासाठी लगेच तिने जमीन खरेदी केली. भिक्खू महामोगल्यान यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच भव्य असा दुमजली महाविहार तिने त्या ठिकाणी उभा केला. या विहारात ध्यान साधनेसाठी शून्यागारांची व्यवस्था करण्यात आली होती. संक्रमणासाठी जागोजागी व्यवस्था करण्यात आली होती. अनेक स्नानगृह बांधण्यात आली होती. तसेच धम्मदेसनेसाठी एक भव्य असे सभागृहाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. या महाविहाराच्या मधोमध तथागतांसाठी एक गंधकुटी देखील बांधण्यात आली होती. नगराच्या पूर्व दिशेला अत्यंत शांत वातावरणात हा महाविहार साकारण्यात आलेला होता. या महाविहाराचे नाव पूर्वाराम अर्थात पुब्बाराम महाविहार असे ठेवण्यात आले. हे महाविहार बांधून पूर्ण होताच मिगार माता विशाखा अनाथ पिंडकाच्या जेतवनात गेली. तेथे असलेल्या भगवंताने तिने भोजनाचे निमंत्रण दिले व तथागतांनी मौन राहून तिचं निमंत्रण स्वीकारले. दुसऱ्या दिवशी सकाळी भिक्खू संघासोबत ते नवनिर्मित पूर्वाराम महाविहारात आले. विशाखेने भिक्खू संघाचे स्वागत करून भगवंतांना आणि भिक्खू संघांना स्वहस्ते भोजनदान दिले. नंतर हात जोडून ती म्हणाली, भंते भगवान, मी हे महाविहार दान देऊ इच्छिते, त्याचा आपण स्वीकार करावा. तेव्हा तथागत म्हणाले, हे विहार तू 4 दिशातून येणाऱ्या वर्तमानातील व भविष्यातील भिक्खू संघाला दान कर. विशाखेने भगवंताने सांगितल्याप्रमाणे पूर्वाराम महाविहार हे भिक्खू संघाला दान दिले. विशाखा ही वेळोवेळी भिक्खू संघाचे सहाय्य करण्यासाठी प्रयत्न करत असे. एकदा विशाखेने भगवंताला 10 प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी त्यांची परवानगी मागितली होती. त्याला विशाखेचे 10 वर म्हणून बौद्ध साहित्यामध्ये ते ओळखले जातात. भगवंताला ती एकदा म्हणाली की 8 वर ते आहेत. भगवंताला ती एकदा म्हणाली होती की भगवंत, मला तुमच्याकडून 8 अशा प्रकारच्या परवानग्या पाहिजे आहेत, 8 वर पाहिजे आहेत. भगवंताने विचारले की ती कोणते? तेव्हा ती म्हणाली, पावसाळ्यामध्ये भिक्खू संघाला चिवर दान करावे अशी माझी इच्छा आहे. विहारात राहणाऱ्या आणि विहारातून जाणाऱ्या भिक्खूंना कायमस्वरूपी भोजन दानाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे. आजारी असलेल्या भिक्खूंना त्या भिक्खूंची सेवा करणाऱ्या
भिक्खूंना किंवा त्यांची सेवा करणाऱ्या सेवक भिक्खूंना भोजन दान, कायमस्वरूपी भोजन दान द्यावा अशी माझी इच्छा आहे. आणि जे भिक्खू आजारी आहेत अशा भिक्खूंना औषध द्यावीत आणि त्याचबरोबर संघाला किंवा भिक्खूंना दररोज खीर द्यावी अशा प्रकारची माझ्या इच्छा आहे. आणि ज्या भिक्खुनी आहेत त्या भिक्खुनींना स्नानासाठी, आंघोळीसाठी वेगळी वस्त्र पुरवावीत अशी माझी इच्छा आहे. विशाखेने जेव्हा हे 8 वर मागितले तेव्हा भगवंतांनी पहिल्यांदा तर सांगितलं की बुद्ध कुणालाही वर देत नसतात, परंतु या परवानग्याच्या बाबतीत तुझा हेतू तरी नेमका काय आहे, तुला यातून काय लाभ होईल असं तुला वाटतं, असं भगवंतांनी विचारलं. तेव्हा ती म्हणाली की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्या भिक्खूंना मिळतील आणि त्या संबंधाची एखादी बाब माझ्या कानावर जेव्हा येईल तेव्हा ह्या गोष्टींची मी पूर्तता करू शकले, यामुळं मला प्रसन्नता प्राप्त होईल, मला आनंद प्राप्त होईल, मला शांती प्राप्त होईल आणि त्या शांतीच्या प्राप्तीने मला एक प्रकारच्या सुखाची अनुभूती आणि माझ्या हृदयाला शांती प्राप्त होईल असं ती म्हणाली. आणि त्याचबरोबर असे चांगलं कृत्य केल्याने, सत्कृत्य केल्याने काय माझं श्रद्धाबल वाढेल, माझं नैतिक सामर्थ्य वाढेल असं ती म्हणाली. विशाखेचा हा निरपेक्ष अशा प्रकारचा हेतू बघितल्यानंतर भगवंतानी त्या 8 प्रकारच्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी तिला परवानगी दिली. या विशाखेचं सांत्वन भगवंतानी केल्याची एक घटना आलेली आहे, ती पाहून आपण आजच्या कथेच्या समारोपाकडे जाणार आहोत. विशाखेला अनेक नातू आणि अनेक नाती होत्या, परंतु तिची एक नात होती, त्या नातीचं नाव होतं सुदत्ता. आणि ही विशाखेची आजूबाजूलाच नेहमी राहायची. भगवंताकडे जरी विशाखा निघाली तरी ती तिच्या सोबत यायची. अतिशय चुणचुणीत अशा प्रकारची सुदत्ता ही तिची नात होती. परंतु अचानक ही छोटीशी चुणचुणीत सुदत्ता एकदा आजारी पडली आणि भरपूर औषध उपचार केले, परंतु ती त्या आजारातून वाचू शकली नाही आणि तिचं निधन झालं. विशाखेला आपल्या नातीच्या मृत्यूचं दुःख खूप असह्य झालं आणि त्या नातीच्या अंत्यविधीनंतर विशाखा अतिशय दुःखाने जोरजोराने रडू लागली. तिला स्वतःवर ताबा राहिला नाही. दुःख आवेगाने तिला काय करावं काय नाही ते सुचेनासे झालं आणि रडत रडतच ती अश्रू ढाळत ढाळत भगवंत जिथं होते त्या ठिकाणी गेले. भगवंताला अगोदरच तिची नात सुदत्ता हिचं निधन झाल्याची बातमी कळलेली होती आणि विशाखा अतिशय दुःखात आहे हे देखील भगवंतांना अगोदरच कळलं होतं. जेव्हा विशाखा भगवंतासमोर जाऊन बसली आणि तिच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू येत आहेत हे भगवंतांनी जेव्हा बघितलं, तेव्हा तिच्या मनाची अवस्था बघून भगवंतांनी तिच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, विशाखे, दुःखी, शोकमग्न आणि असं अश्रुपूर्ण नयनांनी तू का बसली आहेस? तेव्हा तिने पुन्हा एकदा भगवंताला ते सांगितलं की भगवंत, माझी अतिशय आज्ञाधारक असलेली आणि जिच्यासारखी दुसरी मुलगी अख्ख्या श्रावस्तीत कुठं नाही अशी माझी लाडकी नात सुदत्ता हिचं निधन झालेलं आहे. भगवंत पुढे म्हणाले, विशाखे, या आपल्या श्रावस्ती नगरीमध्ये किती मुली असतील? एकूण किती मुली या श्रावस्तीमध्ये असतील? तेव्हा विशाखा भगवंताचे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी म्हणाली की भगवंत, लोक म्हणतात की कित्येक लाख मुली असतील, लाखो मुली असतील या श्रावस्तीमध्ये. आणि मग भगवंत म्हणाले, या सर्व मुली जर तुला तुझ्या नातीसारख्या असत्या तर तू त्यांच्यावर प्रेम केलं नसतं का? तेव्हा ती म्हणाली, हो भगवंत, मी जर त्यांना माझ्या नातीसारखं समजायला लागले तर मी त्या सर्वांवर खूप प्रेम करील. आणि मग भगवंत म्हणाले, आणि समजा प्रत्येक दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुलींचं निधन होत असेल? तेव्हा ती म्हणाली, भगवंत, पुष्कळ मुली दररोज मरण पावतात. मग ते म्हणाले की नगरामध्ये लाखो मुली आहेत, पुष्कळ मुली दररोज मरण पावतात आणि त्या सर्व मुली जर तुला नातीसारख्या आहेत, मग असं जर झालं आणि प्रत्येक नातीसाठी जर तू रडायला लागली तर मग तुला एक दिवस तरी तुझा असा रडण्या वाचून जाईल का,
शोक केल्या वाचून जाईल का, सांग बरं. तेव्हा तिला की मृत्यूच्या देहाच्या नश्वरतेचं आणि मृत्यू अटळ असल्याचं पुन्हा एकदा जाणीव झाली. आणि ती म्हणाली, भगवंत तुमचं म्हणणं खरं आहे. मग भगवंत म्हणाले, मग आता काय तू दिवसराच रडतच बसणार आहे का? ती म्हणाली, नाही भगवंत, मी आता दुःखातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करील. आणि मग भगवंत म्हणाले की शोक पुरे. अशा प्रकारे दुःखामध्ये जिला प्रत्यक्ष भगवंताची सांत्वना लाभली, अशी ही विशाखा अत्यंत महान अशा प्रकारची उपासिका होती. तर मिगार माता विशाखा यांची जी कथा आपण ऐकली, या कथेवरून आपल्याला काय शिकवण मिळते ती आपण थोडक्यात बघणार आहोत आणि नंतर आपण याचा समारोप करूया. तर पहिली शिकवण या कथेवरून अशी मिळते की आपल्या मुला मुलींना लहानपणापासूनच सद्ग्रस्तांचे मार्गदर्शन लाभले व त्यांनी जर ते समजून घेतले तर त्यांचे संपूर्ण जीवन हे सुखमय होते, असा बोध या कथेतून मिळतो. व्यापार वृद्धीसाठी, आपल्या प्रगतीसाठी आपण नवनव्या ठिकाणी जाण्यास नेहमी तत्पर असलं पाहिजे. नव्या संधी व प्रतिष्ठा वाढवणाऱ्या अशा गोष्टी ठरतात, असं या कथेतील विशाखेच्या पित्याच्या कृतीवरून आपल्याला दिसून येते. तिसरी गोष्ट आपल्याला अशी कळते की आपल्या मुलीला सासरी पाठवताना तिला योग्य ते मार्गदर्शन करावे, तिला व्यवहार ज्ञान द्यावे व त्याप्रमाणे आचरण करण्यास शिकवावे. हे प्रत्येक आई वडिलांचे कर्तव्य आहे, अशी ही कथा शिकवते. आपण जर तसं केलं तर त्यांचा संसार नक्कीच सुखाचा होऊ शकतो. चौथं शिकवण अशी मिळते की मुलीच्या सासरच्या घरी वाद झाल्यास त्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी जाणकारांची मदत घ्यावी. आपण स्वतः त्यात लुडबुड करू नये, असा अनुभवाचा सल्ला देखील या कथेतून आपल्याला मिळतो. आपला पाचवी गोष्ट आपल्याला अशी कळते की आपला श्रद्धाभाव जपताना त्या आड येणाऱ्यांना त्यांच्या गैरकृत्याची स्पष्ट जाणीव करून द्यावी, याचे भानही ही कथा आपल्याला देते. सहावी गोष्ट आपल्याला अशी कळते की घरातील कर्ती व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती जरी अज्ञानामुळे भरकटत असली तरी तिला योग्य त्या मार्गाने, सदाचाराच्या मार्गाने आणणे हे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असंही ही कथा या ठिकाणी शिकवते. सातवी गोष्ट या कथेतून शिकायला मिळते ती अशी की आपल्याला ज्ञान देणारे, आपले जीवन बदलणारी व्यक्ती जरी वयाने छोटी असली तरी तिचा आपण मोठ्या मनाने सन्मान करावा, अशी शिकवण देखील ही कथा आपल्याला देते. या कथेतून मिळणारी दुसरी शिकवण अशी आहे की आपल्या धनसंपत्तीचा, आपल्या ऐश्वर्याचा उपयोग केवळ दिखाव्यासाठी न करता त्याचा उपयोग लोककल्याणाच्या कामासाठी करावा. लोककल्याणाची कृती ही व्यक्तीची प्रतिष्ठा वाढवणारी असते, असा संदेश ही कथा देते. या कथेतून मिळणारा शेवटचा संदेश असा आहे की दुःखद प्रसंगी हवालदिल न होता आपल्या मार्गदर्शकाचे, आपल्या श्रद्धास्थानाचे मार्गदर्शन घ्यावे व दुःखातून बाहेर पडावे, असा संदेश देखील ही कथा आपल्याला देते. आजच्या संवादासाठी मला अनेक ग्रंथांचा उपयोग झाला. त्यात प्रामुख्याने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा विशेष उपयोग झाला. मी त्यांच्या प्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांना वंदन करतो. तसेच बुद्धलीला या ग्रंथाचे लेखक आचार्य धर्मानंद कोसंबी यांच्या प्रतीही मी कृतज्ञता व्यक्त करतो. जम्बूद्वीपातील आदर्श श्रीरत्ने या ग्रंथाचे लेखक भंते अंगुलीमाल शाक्यपुत्र थेरो यांच्या प्रतीही मी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच मी वाचलेल्या इतरही अनेक ग्रंथांचा यासाठी मला उपयोग झाला, त्या सर्व ग्रंथकर्त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. या संवादाच्या निमित्ताने मला मिगार माता विशाखा ही कथा मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी बहुजन संघटक पेजचे विशेष आभार व्यक्त करतो व थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.